निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। संगमनेर हल्ला प्रकरणाला आता वेगळं वळण देण्याचा प्रयत्न होतोय। आमदार खताळ आणि गुंजाळ यांचे मैत्रीचे पुरावे समोर करत आरोपीच्या आईचा कांगावा। राज्यभर गाजलेलं संगमनेरचे आमदार अमोल खताळ हल्ला प्रकरणानं आता वेगळं वळण आणण्याचा प्रयत्न होतोय। आमदार खताळ आणि हल्लेखोर प्रसाद अप्पासाहेब गुंजाळ यांच्यात पूर्वीपासूनच मैत्रीचे व आर्थिक संबंध होते। प्रसाद गुंजाळला अमोल खताळ हा लहान भाऊ मानत होता, असं प्रसाद गुंजाळ यांची आई अनिता गुंजाळ यांनी एका पोर्टलला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे। या प्रकरणाला आता राजकीय वळण देऊ नका, हा आमचा खाजगी विषय आहे, यामध्ये राजकारण आलं तर आम्हाला न्याय मिळणार नाही, अशी भूमिका आई अनिता गुंजाळ यांनी व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी नोंदणीकृत दस्त म्हणजेच नोटरी वकिलांमार्फत आलेली रजिस्टर नोटीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भेटीसाठी अमोल खताळ यांनी दिलेली शिफारस ही सर्व कागदपत्रे तक्रारीसोबत जोडण्यात आली आहेत। परंतु या कागदपत्रात अमोल खताळ यांचा काहीही संबंध नसल्याचा निर्वाळा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। अनिता गुंजाळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय की संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। मी त्या घटनेचं समर्थन करणार नाही। या घटनेचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाही। या घटनेचं राजकारण झालं तर आम्हाला न्याय मिळणार नाही। काल झालेली घटना ही आर्थिक देवाणघेवाण आणि माझ्या मुलाच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीतून घडलेली आहे। यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की विखे थोरात हे सुद्धा यामध्ये दोषी आहेत। मुलावर प्रचंड दबाव निर्माण करून त्याची फसवणूक होत होती हे सांगण्यासाठी त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांना आणि त्यांच्या कार्यालयालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही त्याला मदत केली नाही। त्यामुळं या घटनेला तेही दोषी आहेत असा आरोप देखील अनिता गुंजाळ यांनी केलेला आहे। या सर्व कागदपत्रांनुसार आमदार अमोल खताळ यांचा काय संबंध आहे हे त्यांच्या प्रतिक्रियेतून समोर येणार आहे। आता आमदार अमोल खताळ काय भूमिका घेतात याकडे सर्व तालुक्याचं लक्ष लागून आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।